आदरणीय प्रशांत मालकांकडून ही उमेदवारी असणार आहे. त्यामुळे मालकांचं काम आणि जो उमेदवार मालक देतील तो परफेक्टच असणार आहे. तसं भालके गटाकडून देखील डॉक्टर प्रणिता भालके यांचं नाव देखील आघाडीवरती आहे. दिलीप बापू धोत्रे यांच्या मिसेस माधुरीताई धोत्रे यांचं देखील नाव चर्चेत असल्याचं पाहायला मिळतंय. तर या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहताय? आव्हान वाटतंय का की बाबा टफ जाईल? मला नाही आव्हान वाटत, बिलकुल नाही वाटत. आव्हान वाटण्यासारखं काय? कारण काम आहे माझं, काम बोलतंय. आम्ही खूप कामं केलेत प्रामाणिकपणे. आव्हान नाही वाटत मला काहीच, बिलकुल. पुढं कोणीही असू दे, मला काही फरक पडत नाही. आव्हान वगैरे बिलकुल नाही, नाही, अजिबात नाही. कॉन्फिडन्स तर आहेच, लोकांसाठी काहीतरी करायचं आहे. आता एक आयडियल नगराध्यक्ष कसा असला पाहिजे? की कधीही फोन केला की अवेलेबल असला पाहिजे. बिझी हा शब्द त्यांच्यासाठी नको आहे. रस्ते असतील, पाण्याची व्यवस्था असेल किंवा वारीमध्ये वारकऱ्यांची होणारी गैरसोय असेल. रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे सध्या, पण रस्ते करेन नक्कीच. रस्त्याचं काम करणं गरजेचं आहे. स्वच्छ पंढरपूर असणं, पण छोटे छोटे जे गल्लीचे जे रस्ते असतात त्याच्याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. आणि असं कधीही नाही की आपल्याकडं कोण आलं आहे आणि त्यांच्यासाठी आपण काम केलं नाही आहे आणि आपल्याकडं जो आला आहे त्याचं काम झालं नाही, असं एकही माणूस नाही. उमेदवारी मिळणार नाही असं कोणच अजूनपर्यंत बोललं नाही मला. मिळणार नाही असं नाही कोण बोललं. मला नाही काय एवढं आव्हान नाही वाटत त्या गोष्टीचं काय. कारण नगराध्यक्ष असं आहे की जबाबदारीचं काम आहे ते. त्यामुळे मी त्यांना घेऊन नक्कीच जाईन. यायचं का नाही ते ठरवतील. चिन्ह काही असो, मी ऑलरेडी पोहोचले, तर चिन्ह कोणतंही असू द्या, चिन्हाचा फरक पडत नाही. मी हेच आव्हान करेन की उमेदवार निवडताना योग्य उमेदवार निवडा आणि आपल्यासाठी ते अवेलेबल असलं पाहिजे असा उमेदवार निवडा. नमस्कार, HPN मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. राज्यात सगळीकडेच नगर परिषदांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. इच्छुक उमेदवारांची गर्दी देखील वाढलेली आहे. पंढरपूर नगर परिषद नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची सुद्धा गर्दी वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. परिचारक गटाकडून स्मिताताई अधटराव यांचं नाव असेल किंवा मग वैशाली वाळुसकर यांचं नाव असेल, ही नावं परिचारक गटाकडून आघाडीवरती आहेत. तसंच विरोधी पक्षाकडून साधनाताई भोसले असतील, प्रणिताताई भालके असतील आणि माधुरीताई दिलीप धोत्रे यांचं देखील नाव आघाडीवरती आहे. अशातच आज आपल्या स्टुडिओमध्ये इच्छुक उमेदवार स्मिताताई अधटराव आलेले आहेत. त्यांच्यासोबत आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, HPN मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. तर मला सुरुवातीचा असा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की राजकारणात येण्याची गोडी कधीपासून निर्माण झाली? राजकारणात येण्याची गोडी मिस्टरांपासूनच झाली. कारण ते करतात राजकारण. राजकारण म्हणजे जास्त त्यांनी कधी केलंच नाही. 80% समाजकार्यच केलं आहे. त्यामुळं त्यांना बघून ते जे काम करायचे ना, की म्हणजे घरी कमी वेळ देता पूर्णपणे बाहेर वेळ देणं, प्रामाणिकपणे लोकांकडं जाऊन लोकांची जे काही समस्या आहे, काही प्रॉब्लेम्स असतील ते सोडवणं, जाणं, त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी करणं. मग मला असं वाटतं की मग मी त्यांच्या बरोबरीने हे काम का नाही करू शकत. माझी इच्छा आहे की बाबा त्यांच्याबरोबर जाऊन करावं काम, त्यांच्या बरोबरीनं. त्यांना पण थोडंसं बरं वाटेल म्हणून. आम्ही असं ऐकलं होतं की तुमचे वडील देखील राजकारणात सक्रिय असायचे. हो, होते ते. पण आम्ही खूप लहान होतो त्यामुळं मला त्यातलं काहीच माहीत नव्हतं. म्हणजे वडील ज्यावेळेला होते राजकारणामध्ये त्यावेळेस मला त्यातलं काहीच माहीत नव्हतं आणि काय आठवतही नाही आहे. कारण ते खूप आम्ही लहान होतो त्यावेळेला ते गेले. त्यामुळं राजकारणाचा काही विषय येत नाही त्यांच्याबरोबरचा. आणि राहिला प्रश्न मग नंतर राजकारणाची गोडी तर यांच्यामुळेच लागली. कारण हे खूप त्यात 100% झोकून देऊन सगळ्या गोष्टी काम करतात आणि खूप प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी करतात. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्याबरोबरीने आपण करावं, त्यांना पण थोडंसं हातभार लागेल या कामासाठी, म्हणून गोडी लागली त्यासाठी. आता एक आयडियल नगराध्यक्ष कसा असला पाहिजे? आयडियल नगराध्यक्ष मला असं वाटतं की कोणताही प्रॉब्लेम असो, अगदी सांगण्यासारखं असं बायकांचं असतं, काही पर्सनल गोष्टी असू दे किंवा प्रोफेशनल गोष्टी असू दे, की कधीही फोन केला की अवेलेबल असलं पाहिजे. बिझी हा शब्द त्यांच्यासाठी नको आहे. कारण जनतेसाठी काम करायचं आहे म्हटल्यानंतर त्यांनी कधीही बोलू दे की फोन केला किंवा काय काम असेल आपल्याकडे आले तर अवेलेबल असावं. त्यामुळे हे पद मोठं आहे, कामही मोठंच करायचं आहे.
आता पुढचा एक इंटरेस्टिंग प्रश्न असा आहे की असं तुमच्या मनात कधी विचार आला किंवा असा एक इन्सिडेंट काय घडलं होता की तुम्हाला वाटलं की नाही आपण या पदासाठी केपेबल आहोत? कॅपेबल आहोत. मला वाटलं की मला ज्यावेळेला हे 6 तारखेला झालं की महिला ओपन पडलं आहे, त्यामुळं मग मला माझ्या फ्रेंडचा फोन आला होता की स्मिता असं असं आहे, अभिनंदन. मी म्हणलं कशासाठी, मला माहीत नाही काय, तू चेक तरी कर काय झालंय, अभिनंदन तुझं. मी म्हणलं कशासाठी, मला माहीत नाही आहे. म्हणजे तुम्हाला आयडियाच मला बिलकुल आयडिया नव्हती, मला खरंच काहीच कसलीच कल्पना नव्हती मला. म्हणजे ती बोलली मला तू फोन तरी बघ, काहीतरी बघ. मी म्हणलं मला नाही बघायचं, तू सांग फोन केलाय कशासाठी, फोन केलाय काय. तर अगं नाही असं असं आहे, तूच आहे, असं तशा गोष्टी. मी म्हणलं अच्छा ठीक आहे. मग तिथून तुमच्या थोडासा कॉन्फिडन्स आला. हो, कॉन्फिडन्स तर आहेच, लोकांसाठी काहीतरी करायचं आहे, यांच्या माध्यमातून हे करतात ते बघतीये मी, त्यामुळे मलाही करायचं आहे, त्यांच्या बरोबरीने करायचं. आणि अवेलेबल असणं गरजेचं आहे लोकांसाठी, की बिझी हा शब्द नको आहे, कारण काम केलं पाहिजे लोकांसाठी. लोकांनी म्हणजे त्यांनी सांगितलं की प्रॉब्लेम आहे माझा, मला फोन त्यांनी कधीही केला तरी मी अवेलेबल राहणारच आहे त्यांच्यासाठी. आता पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे आणि इथं रस्ते असतील, पाण्याची व्यवस्था असेल किंवा वारीमध्ये वारकऱ्यांची होणारी गैरसोय असेल, तर यातला मेजर प्रॉब्लेम तुम्हाला असा काय वाटतो? आणि जर तुम्हाला उमेदवारी मिळाली किंवा हे पद तुम्हाला मिळालं तर तुम्ही ही सिच्युएशन कशी हँडल करू शकता? रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे सध्या, आणि कामही चालूच आहे आपलं, नाही असं नाही, काम चालू आहे. पण नक्कीच रस्त्याचं काम करणं गरजेचं आहे. आणि वारकऱ्यांसाठी ते टॉयलेटचं म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी अवेलेबल असणं, स्वच्छ पंढरपूर असणं, आणि जे गल्लीचे जे रस्ते आहेत छोटे छोटे, मेन रस्ते तर आपण करतोयच आणि करूच, पण छोटे छोटे जे गल्लीचे जे रस्ते असतात त्याच्याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. आणि रस्ता चांगला कॉन्क्रीटचा असावा असं मला वाटतं, जेणेकरून पंढरपूरकरांना अजून त्रास होऊ नये, त्यांना त्रास होऊ नये. रस्ते महत्वाचे आहेत. बरोबर. आता जसं तुमचं नाव देखील चर्चेत आहे परिचारक गटाकडून, तसं भालके गटाकडून देखील डॉक्टर प्रणिता भालके यांचं नाव देखील आघाडीवरती आहे. दिलीप बापू धोत्रे यांच्या मिसेस माधुरीताई धोत्रे यांचं देखील नाव चर्चेत असल्याचं पाहायला मिळतंय. तर या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहताय? आव्हान वाटतंय का की बाबा टफ जाईल? मला नाही आव्हान वाटत, बिलकुल नाही वाटत. आव्हान वाटण्यासारखं काय, कारण काम आहे माझं, काम बोलतंय, आम्ही खूप कामं केलेत प्रामाणिकपणे. आव्हान नाही वाटत मला काहीच, बिलकुल नाही. आम्ही काम करतोय आणि इथून पुढेही करत राहणार. म्हणजे पुढं कोणीही असू दे, मला काही फरक पडत नाही. आव्हान वगैरे बिलकुल नाही, अजिबात नाही. म्हणजे ही जी प्रेरणा आहे तुम्हाला की नाही मला ही गोष्ट कामातून मिळाली, ऑब्व्हियसली कामातून मिळाली. कारण काम तसं आहे ना, आपलं काम करतोय आपण लोकांसाठी, आणि असं कधीही नाही की आपल्याकडं कोण आलंय आणि त्यांच्यासाठी आपण काम केलं नाहीये आणि आपल्याकडं जो आलाय त्याचं काम झालं नाही, असं एकही माणूस नाहीये. त्यामुळे काम बोलतंय आणि कामच बोललं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळं मला आव्हान नाही वाटत. की तुमचं माहेर पण पंढरपूर आहे आणि सासर पण पंढरपूर आहे, त्यामुळे बऱ्यापैकी पंढरपूरची माहिती तुमच्याकडे आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभाग असेल काय असेल तर आता हे पद लहान नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा म्हणजे विचार नक्कीच केला असणार आहे तुम्ही. 100%. जेवढे जेवढे प्रभाग आहेत, जेवढे जेवढे वॉर्ड आहेत, तिथं नक्कीच जिथं ज्या गोष्टींची गरज आहे, ना की फक्त हिजबावी मर्यादित, ज्या गोष्टींची पूर्ण पंढरपूर शहरामध्ये ज्या गोष्टींची गरज आहे ते नक्कीच करणार. ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या नक्कीच करणार. आता बाकीचे जे काही प्रश्न असतील, वारीचा विषय जर आपण साईडला सोडला तर बऱ्याच गोष्टी अशा आहेत की पंढरपूरकरांना त्या फेस कराव्या लागतात किंवा ती अडचण आहे पंढरपूरकरांसाठी मोठी. जसं की आता पूर परिस्थिती असेल, तर त्या लोकांसाठी असं काय विशेष नियोजन कराल? पूर परिस्थितीच्या लोकांसाठी मदत करू की आपण, जेवढी त्यांना मदत करणं आपल्या हातून होईल तेवढी आपण नक्कीच करू त्यांच्यासाठी. नियोजन वगैरे काय असेल की बाबा पाणीचा प्रवाह उजनीकडून जो आहे तो वाढलेला आहे किंवा लोकांना स्थलांतरित करणं असेल किंवा जो ठोस नियोजन असतं ते काय आपण करू शकता? ठोस नियोजन
जे पूरग्रस्तांचं जे आहे म्हणजे जो त्यांचा प्रॉब्लेम आहे ते करूया, नक्की सॉल्व्ह करूया आपण. आता परिचारक गटाकडून तुमच्या नावासोबतच बरीच नावांची चर्चा होती. हो. तर असं काय विशेष आहे तुमच्यात की लोकांनी तुम्हाला मतदान दिलं पाहिजे किंवा तुम्हाला उमेदवारी मिळाली पाहिजे? तुमच्यासोबत बऱ्याच नावांची चर्चा होती. हो, मला का मिळावी? कारण आम्ही काम करतो, आम्ही प्रामाणिक काम करतो, आम्ही प्रत्येक गोष्टींसाठी अवेलेबल असतो लोकांसाठी, आम्ही नेहमी तत्पर असतो कामासाठी. त्यामुळे आम्हाला म्हणजे मला वाटतं की मिळावी मला उमेदवारी. आता खूप कमी कालावधी शिल्लक आहे. हो. 26 तारखेला चिन्ह वाटप होणार आहे. तर तुम्ही लोकांपर्यंत कसं पोचताय किंवा काय तुम्ही आता सुरुवात केलेली आहे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी? चिन्ह काही असो, मी ऑलरेडी पोहोचले. मी पोहोचले लोकांच्या मनापर्यंत मी पोहोचले ऑलरेडी. आणि ते किती म्हणजे कोणत्याही माध्यमाची स्त्री असू दे, काही असू दे, प्रत्येक ठिकाणी मी पोहोचली आहे. आणि चिन्हाचं तर प्रश्न असेल तर चिन्ह कोणतंही असू द्या, चिन्हाचा फरक पडत नाही. त्यामुळे चिन्ह कोणतंही असू द्या. उमेदवारी मिळणं किती गरजेचं आहे? काम करायचं आपल्याला तर उमेदवारी मिळणं गरजेचं आहे. मिळायला पाहिजे उमेदवारी मिळाली पाहिजे. हो. आता आपण पाहिलं तर मागील निवडणूक ही 2017 झाली होती. बराच कालावधी उलटून गेलेला आहे. त्यानंतर आता ही निवडणूक लागलेली आहे. असं काय म्हणजे तुम्ही ऑब्झर्व केलेलं आहे की पंढरपूरकर जैसे थेच तशीच पंढरपूरची परिस्थिती आहे? ऑब्झर्व करायचं तर ते परत तेच होतं. कारण कामं खूप मालकांच्या माध्यमातून खूप झालेत, नाही असं नाही, खूप कामं झालेत. म्हणजे आता जे 4 वर्ष, आय थिंक 4 वर्षच गॅप पडलं आहे. त्यामुळं कामं करायचं खूप बाकी आहे. आणि आता होईल, निवडणुका झाल्याच्या नंतर करू काम राहिलेले जे आहे ते. म्हणजे तुम्ही फुल असं तयारीत आहात की मला उमेदवारी मिळाली तर मी हे काम नक्कीच हो. करेल. आणि नगराध्यक्ष हे असं पद आहे की जिथं तुम्हाला विरोधकांना घेऊन सुद्धा कामं करायची आहे. तर त्या सिच्युएशनला तुम्ही कसं टॅकल करणार किंवा ती सिच्युएशन कशी हँडल करणार की आपल्याला विरोधकांना घेऊन पुढे जायचं आहे? मला नाही काय एवढं आव्हान नाही वाटत त्या गोष्टीचं काय. कारण नगराध्यक्ष असं आहे की जबाबदारीचं काम आहे ते. त्यामुळे मी त्यांना घेऊन नक्कीच जाईन. यायचं का नाही ते ठरवतील. घेऊन जायचं काम माझं आहे जर मी तिथं बसले तर. हो. उमेदवारी मिळणं ही गरजेची आहे. हो. आणि त्यासाठी तुमचे प्रयत्न देखील नक्कीच चालू असणार आहेत. हो. असं इन्सिडेंट कोणता घडलाय का की एक मुमेंट असं वाटलं की मला उमेदवारी नाही मिळणार किंवा काय असं? मग मोटिवेशन कुठून मिळालं तुम्हाला की नाही हे मी करू शकते आणि मी हे केलंच पाहिजे? उमेदवारी मिळणार नाही असं कोणच अजूनपर्यंत बोललं नाही मला. मिळणार नाही असं नाही कोण बोललं. मोटिवेशन तर सगळेच आहेत. फॅमिली सुरुवात, फॅमिलीपासून आणि फ्रेंड सर्कल असू दे आहे. मोटिवेशन सगळीकडून खूप आहे. त्यामुळे निगेटिव्ह कुठलीच गोष्ट नाही आहे अजूनपर्यंत तरी नाही. महाराष्ट्र सरकारने विधानसभेच्या वेळी जी घोषणा केली, लाडकी बहीण योजना जी आणली, आता आपण आरक्षण जे काही महिलांसाठी 50% दिलेलं आहे पंढरपूरमधून नगराध्यक्ष पदासाठी, तर ते सुद्धा लाडक्या बहिणींसाठी आनंदाचीच एक बातमी आहे की महिला उमेदवार अजून एकदा निवडता येते आपल्याला. हा एक प्लस पॉइंट झाला. बाकी तुम्हाला काय वाटतं की बाबा ही योजना सरकारने आणलेली आहे किंवा ही एकच योजना मर्यादित न राहता आपण ही महिलांसाठी वेगळं काय करू शकतो? नक्कीच करूया. करायचं पण आहे की महिलांना काम मिळलं पाहिजे. म्हणजे काही महिलांना काय होतं की बाहेर पडायची इच्छा असते पण पडू नाही शकत. त्यामुळे मग घर बसल्या त्यांना काय दिलं पाहिजे की किंवा काय मिळलं पाहिजे, घरात बसून कामं मिळली पाहिजे जेणेकरून आर्थिक परिस्थिती पण त्यांची सुधारली पाहिजे. त्यामुळे घरात बसून पण काम दिलं पाहिजे. आणि ज्या बाहेर पडणार आहेत त्यांच्यासाठी तर आपण आहोतच आणि घरात बसणाऱ्यांना पण काम आपण नक्कीच देणार आहे. म्हणजे काहीतरी त्यांना व्यवसाय नक्कीच करू. म्हणजे घरात बसून त्यांना जो व्यवसाय करता येईल, फॅमिली घर संसार बघून ते काम आपण नक्कीच देऊ त्यांच्यासाठी की आर्थिक परिस्थिती पण सुधारेल आणि बाकीच्या गोष्टी पण सगळ्या छान सुरळीत लागतील, मार्गी लागतील त्यांच्या पर्सनली त्यांच्या घरातल्या. आता
पंढरपूरमध्ये बराच असा वर्ग आहे की जिथं महिलांना अजूनही त्यांच्यावरती अत्याचार होत आहेत किंवा बऱ्याच अशा गोष्टी घडत आहेत, तर त्यावरती काय ॲक्शन घेतली पाहिजे? त्यावरती अन्याय कोणता होतोय ह्याच्यावरती डिपेंड आहे. जो अन्याय होतोय, कोणता अन्याय होतोय त्याच्यावरती त्याच पद्धतीचं ॲक्शन घेणं गरजेचं आहे आणि घेतली पाहिजे. आणि आपण घेणारच. पंढरपूरमध्ये असं काही झालं, घडलं असं नक्कीच घेणार. आता मला दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे की पंढरपूरमध्ये पद्मावती उद्यान असेल किंवा मग जिजामाता उद्यान असेल, लहान मुलांसाठी अशी विशेष चिल्ड्रन पार्क नाहीये. हो, आपण नक्कीच करू. आहे ते चिल्ड्रन पार्क करायचं त्यांच्यासाठी. आणि दुसरा विषय असा आहे की जे काही स्विमिंग पूल आहे तिथं बरेच अपघात घडलेले आहेत, बऱ्याच जणांना आपल्या प्राणांना मुकावं लागलेलं आहे. सो त्याच्यासाठी विशेष अशी योजना किंवा काय नियोजन? आणि आपण करू ना. स्विमिंग पूलमध्ये जे काय घडलं ते कशामुळं घडलं, काय घडलं हे आपण तिथं जाऊन बघून सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू शकतो. की कसं काय घडलं, कशामुळं घडलं ते जाऊन तिथं बघून आपण व्यवस्थित करू शकतो, की जेणेकरून पुढे जाऊन असं काही होऊ नये. सेफ असावं त्यांच्यासाठी. त्यासाठी नक्कीच करू. आता ही जी रेस आहे, परिचारक गटाकडून तुमचं नाव आघाडीवरती आहे किंवा इतर 2-3 जी नावं आहेत ती सुद्धा आघाडीवरती आहेत आणि विरोधकांनी सुद्धा अजूनही आपला उमेदवार डिक्लेअर केलेला नाहीये. सो मला परत तुम्हाला तोच प्रश्न विचारायचा आहे की जर एखादा तगडा उमेदवार असेल विरोधकांकडून तर त्याला तुम्ही कसं टॅकल करणार किंवा काय? आता विशिष्ट एखादा उमेदवार आहे, तो जाहीर झालेला आहे आणि त्यानंतर तुमची सुद्धा उमेदवारी आपण एक समजूया जाहीर झालेली आहे, तर त्यावरती तुम्ही ते सिच्युएशन कशी हँडल करणार किंवा काय पावलं उचलणार? मला टफ नाही वाटत मॅडम, सिरियसली टफ नाही वाटत, बिलकुल वाटत नाही. कारण ही मालकांकडून उमेदवारी असणार आहे. प्रशांत मालकांकडून, आदरणीय प्रशांत मालकांकडून ही उमेदवारी असणार आहे. त्यामुळं मालकांचं काम आणि जो उमेदवार मालक देतील तो परफेक्टच असणार आहे. त्यामुळं काम बोलतंय त्यांचं, त्यामुळं उगी सत्ता नाही आहे त्यांची एवढे दिवस. त्यामुळं मला खरंच काय आव्हान वगैरे वाटत नाही आहे. कोणी असू दे समोर, काम महत्त्वाचं असतं आणि ते करत राहणार. उमेदवार चांगलाच असणार आहे. त्यामुळे मला विशेष नाही वाटत काय, कोण असो कोण नसो समोर, काय नाही वाटत विशेष. आता तुमच्याकडूनच ऐकायला असं इंटरेस्ट वाटतोय की तुमच्या गटाकडून किंवा परिचारक गटाकडून आणखी महिला उमेदवार ज्या आहेत त्या कोण आहेत किंवा त्या आघाडीवरती आहेत नाही आहेत किंवा त्यांची नावं देखील चर्चेत आहे, असं काय ऐकायला मिळालंय का तुम्हाला किंवा काय वाटतं तुम्हाला? ऐकायला मिळतं त्यांची नावं. ते वाळुजकर सर असतील त्यांचे मिसेस, परत पापरकर असतील त्यांच्या मिसेस, शिरसट सॉरी त्यांच्या मिसेस आहेत. मग ह्या दोघी किंवा तिघी असतील तर यांच्यापेक्षा माझ्याकडे ते जास्त कॅलिबर आहे किंवा काय असं तुम्हाला वाटतं की उमेदवारी मलाच मिळायला हवी, असं एक की पॉईंट काय आहे की बाबा या गोष्टीमुळे मला उमेदवारी मिळायला हवी? मला उमेदवारी मिळायला हवी कारण आम्ही काम करतो आणि आम्ही नेहमी तत्पर असतो कामासाठी. कधीही फोन करा, काही करा, वेळ काळ न बघता आम्ही लोकांसाठी अवेलेबल असतो पहिल्यापासून. त्यामुळं आम्ही करू शकतो आणि मी करू शकते. मग ते कोणतंही काम असो, काही असो, सिच्युएशन काही असो, मी ते हँडल करू शकते. आहे माझ्याकडे तेवढं. त्यामुळं ते कॅलिबर आहे. हां, माझ्यात आहे असं मला वाटतं. आता जी तरुणाई आहे ती व्यसनांच्या आहारी जास्त जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय किंवा जे काही मोबाईलचा जास्त अतिप्रमाणात उपयोग केला जातोय, AI चा जास्त उपयोग केला जातोय, तर यासाठी काय महत्त्वाची पावलं तुम्ही उचला? त्यांच्यासाठी वेगवेगळ्या जे व्यवसाय आहेत, योग्य व्यवसाय नक्कीच उपलब्ध करून देऊ आपण, की जेणेकरून ते त्या नको त्या गोष्टीकडे न जाता व्यवसाय करतील व्यवस्थित. छान. बऱ्याचशा तरुणाईच्या बाबतीत असं होतं की याच सगळ्या गोष्टीचं टेन्शन असतं त्यांना किंवा बर्डन असतं की मला अजून नोकरी नाहीये, मी काहीच करू शकत नाहीये आणि त्यामुळे कदाचित ते या चुकीच्या ट्रॅककडे जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. असं होऊ शकतं. म्हणूनच म्हणाले आता की योग्य व्यवसाय त्यांच्यासाठी आपण नक्कीच उपलब्ध करून देऊ शकतो आणि देऊ. त्यासाठी मग ह्या सगळ्या गोष्टी होणं गरजेचं आहे. उमेदवारी मिळणं गरजेचं आहे. हो, बरोबर.
तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही पंढरपूर वासियांना किंवा प्रेक्षकांना असं काय सांगू इच्छिता की उमेदवारी जर मिळाली तर मी हे करू शकते, काय आव्हान करणार तुम्ही नागरिकांना? मी हेच आव्हान करेन की उमेदवार निवडताना योग्य उमेदवार निवडा. बाकीच्या गोष्टीकडे बिलकुल लक्ष न देता की जो आपल्यासाठी काम करेल. बाकीच्या जो काही गोष्टी असतील, ज्या काही गोष्टी असतील ह्या त्या ज्या ते तुम्ही बिलकुल डोक्यात ठेवू नका, मनात ठेवू नका. जो आपल्यासाठी अवेलेबल असेल, कधीही फोन केला, कधीही आपल्याकडे आलं तर त्यांचं काम झालं पाहिजे आणि आपल्यासाठी ते अवेलेबल असलं पाहिजे असा उमेदवार निवडा. हे नगराध्यक्षपद खूप मोठं आहे. त्यामुळं हे 1 वर्षाचं, 1.5 वर्षाचं, 2 वर्षाचं पद नाही आहे. 5 वर्षासाठी उमेदवार असणार आहे. त्यामुळं विचार करून निवडा आणि विचार करून निवडा. बस. नक्कीच मॅडम, तुम्हाला HPN मराठी न्यूजच्या टीमकडून देखील खूप खूप शुभेच्छा. परत एकदा नक्कीच आपण पुन्हा एकदा या स्टुडिओमध्ये भेटूयात. धन्यवाद. थँक्यू.